हॅलो मित्रांनो, मी प्रशांत पाटील आणि आज आपण चालू करत आहोत जावा 8 चे फीचर डीप मध्ये. तर फर्स्ट फीचर आहे आपलं लॅम्बडा एक्सप्रेशन. लॅम्बडा एक्सप्रेशन म्हणजे काय? आपण लॅम्बडा एक्सप्रेशनला एक्झॅक्ट डेफिनेशन काय राहणार आहे? लॅम्बडा एक्सप्रेशन इज इक्वल टू we can write a function without a name that's called as an anonymous function. What is the benefit of a lambda expression? It is used to reduce the code and write a logic one single line. Okay, it is introduced in Java 8. It makes Java functional programming friendly, mostly used in streams, collection, threads, event. ओके, तर लॅम्बडा एक्सप्रेशन मध्ये काय होतं? एक अनॉनमस फंक्शन लिहितो आणि त्या फंक्शनला नाव नसतं. मेन पर्पज आहे रिड्यूस द कोड अँड राईट अ लॉजिक वन सिंगल लाईन. ठीक आहे, तर हेच तुम्हाला एवढं सांगायचं इंटरव्ह्यू मध्ये. तुम्हाला अंडरस्टँड होईल समोरच्याला इंटरव्ह्यूला की याला काय सांगायचं. ठीक आहे, तर पहिले आपण रूल्स बघू. समजा नॉर्मली कन्वर्ट करायचंय बाबा, कारण की मला माहितीच नाही लॅम्बडा एक्सप्रेशन म्हणजे काय. तर नॉर्मली वी नीड टू कन्वर्ट. काय करायचं? वी नीड टू कन्वर्ट द नॉर्मल फंक्शन टू लॅम्बडा एक्सप्रेशन. तो कोणते कोणते रूल फॉलो करायचे? फर्स्ट, रिमूव्ह द मेथड नेम, रिमूव्ह द रिटर्न टाइप, रिमूव्ह द पब्लिक कीवर्ड. पब्लिक कीवर्ड मीन्स व्हॉट? एक्झॅक्ट मॉडिफायर. आणि फॉर्मॅट आहे बघा, इथे पॅरामीटर आहे, ॲरो आहे, लॉजिक आहे. ठीक आहे, हे पॅरामीटर आणि इकडे बॉडी असते. ठीक आहे, आणि ॲरो इज अ लिंक बिटवीन द पॅरामीटर्स अँड बॉडी. ठीक आहे, तर ऍक्च्युअल मध्ये आपण हे पहा, इथे एक्झाम्पल घेतोय. बिफोर जावा 8 काय कसं लिहितो आपण? प्रिंट. आणि आफ्टर जावा 8 कसं लिहितो? ठीक आहे, आणि हे कन्वर्टचा रूल आहे. तर आपण रूल फॉलो करू. फर्स्ट स्टेप, रिमूव्ह द मेथड नेम. ओके, प्रिंट मेथड, रिमूव्ह द मेथड नेम. काय करतोय आपण? कन्वर्ट करतोय नॉर्मल फंक्शन टू लॅम्बडा एक्सप्रेशन. फर्स्ट काय रूल? रिमूव्ह द मेथड नेम, रिमूव्ह द रिटर्न टाइप, remove the access modifier. We can remove everything and we can add the arrow here. We can add the arrow here. We can see bracket, arrow, and whole things are same. We can finally convert the normal function to lambda expression. This is a very simple example. तर तुम्हाला कोणालाच काही प्रॉब्लेम नसेल त्यासाठी आपण सेकंड एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, कन्वर्जन करण्यासाठी. अगेन हे बघा, समजा पॅरामीटरचं एक्झाम्पल असेल तर या ठिकाणी काय होतं? या एक्झाम्पल मध्ये आपल्याला एक गोष्ट शिकायला भेटेल बघा. काय आहे? इथे पण आपल्याला कन्वर्ट करायचं. तर पहिला पॉईंट काय राहणार आहे? व्हॅलिड ओ, रिमूव्ह द मेथड नेम, रिमूव्ह द रिटर्न टाइप, रिमूव्ह द ऍक्सेस मॉडिफायर, एव्हरीथिंग विल बी द रिमूव्ह. आणि आपण काय घेतला? हा ब्रॅकेट आणि रिटर्न टाइप हे ए प्लस बी. इथे कन्वर्ट केलं. ओ, तुम्ही म्हणणार इंटिजर का नाही घेतला? इंटिजर नाही घेतलाय आणि रिटर्न कीवर्ड नाही घेतलाय. तर काय होतं? इंटिजर हा डेटा टाइप जावाला काय होतं? जावा विल अंडरस्टँड ऑटोमॅटिकली. डेटा टाइप पण अंडरस्टँड करतो आणि रिटर्न टाइप पण तो ऑटोमॅटिकली अंडरस्टँड करतो. म्हणून रिटर्न टाइप पण रिमूव्ह करायचा कीवर्ड. इंटिजरची पण गरज नाही, इंटिजरची पण गरज नाही. म्हणून ए कॉमा बी, ॲरो ए प्लस बी. त्याला कळतं की रिटर्न करायचं. ठीक आहे, समजलं तुम्हाला? ए कॉमा बी. तर अशा प्रकारे आपण ऍडिशनचा प्रोग्राम लिहितो. अतिशय सिंपल वेने मी तुम्हाला सांगितलंय कन्वर्ट द नॉर्मल फंक्शन टू लॅम्बडा एक्सप्रेशन. समजलं? तीनच मेन थंब रूल आहेत. रिमूव्ह द मेथड नेम, रिमूव्ह द रिटर्न टाइप, रिमूव्ह द पब्लिक कीवर्ड. पब्लिक मीन्स ऍक्सेस मॉडिफायर आणि यूज दिस फॉर्मॅट पॅरामीटर अँड लॉजिक. दिस इज द मेन थिंग. सो वी ऑलरेडी सी द टू एक्झाम्पल. वन इज अ सिम्पल प्रिंटिंग द नेम अँड सेकंड इज अ ऍडिशन ऑफ टू नंबर्स. ओके, तर ऍक्च्युअल मध्ये आपण हा सिंपल प्रोग्राम या ठिकाणी करून बघू. ठीक आहे, तर आपण काय करू? एक नॉर्मल मेन नावाच्या ऐवजी आपण काहीतरी, ठीक आहे, हा एक मेन नावाचा क्लास घेतला. ठीक आहे, काय क्लासचं नाव तुम्ही काही घेऊ शकता. ठीक आहे, याच्यामध्ये मी दोन मेथड ऍड करून देतो, पब्लिक, प्रिंट. ठीक आहे, एक मेथड ऍड केली. या ठिकाणी काय करू आपण? नॉर्मल आपण जसं प्रिंट करतो तसं प्रिंट करूया. ठीक आहे, इथे मी प्रिंट केलं जावा बाय प्रशांत. ठीक आहे, प्रिंट करून दिलं जावा बाय प्रशांत. ठीक आहे, आणि मी रिटर्न टाइप पण घेणार ना बाबा, वॉइड. रिटर्न टाइप घेतला. अतिशय सिंपल मेथड घेतलेली. ठीक आहे, आता माझं काम काय बाबा? एक मेन नावाचा ऑब्जेक्ट बनवा, क्लास m1 इक्वल टू न्यू. आणि मी काय केलं? एक ऑब्जेक्ट बनवला m1 आणि m1 ने काय करणार? प्रिंटला कॉल करून देणार. कोणाला कॉल करून देणार? प्रिंट नावाच्या मेथडला. बरोबर, मी बस काही नाही केलेलं आहे. बरोबर, एक क्लास होता मेन नावाचा. ठीक आहे, त्याच्यामध्ये एक प्रिंट नावाची नॉर्मल मेथड घेतली, प्रिंट करून घेतलेलं आहे आणि त्याला ऑब्जेक्ट बनवून m1 डॉट प्रिंट करून घेतलं. मी रन केला. नॉर्मली मी रन केला हा प्रोग्राम. रन केल्यावर आउटपुट काय ना? जावा बाय प्रशांत. ओ वाव, नाईस. बिफोर जावा 8 असं होतं, किती भारूड भरती लिहावं लागली. पण बिफोर जावा 8 एवढा त्रास होता. तर आफ्टर जावा 8 कसं राहणार आहे? बघा, आफ्टर जावा 8 तुम्हाला फक्त हे रिमूव्ह करायचं आहे. आफ्टर जावा 8 रिमूव्ह करायचं हे. आणि मी तुम्हाला सांगितलं फक्त एवढं कॉपी करायचं, फक्त एवढं कॉपी करायचं. ठीक आहे, केलं कॉपी. मी लिहिणार इथं. ठीक आहे, लिहिलं इथं. तर माझं प्रोसेसर झालं.
या ठिकाणी माझा ॲरो, ठीक आहे, ॲरो केला. इथे मी राहणार जे हे माझा इंटरफेसचं नाव राहतं, हे आपण बघू. ठीक आहे, आता मी हे सगळं काही केलं, मला कर्ली ब्रॅकेट पण लिहायची गरज नाही. ठीक आहे, हे कन्वर्ट करून घेतलं. ठीक आहे, आणि मी काय केलं, पी डॉट प्रिंट, म्हणजे मला पी डॉट प्रिंट हे पण रिमूव्ह केलं तरी चालेल, काही गरज नाही. जावा व्हायब्रेशन आलं. सिंपल वेने आपण एक गोष्ट पुन्हा करू शकतो या ठिकाणी. काय, समजा मला ॲडिशन ऑफ 2 नंबरचा प्रोग्राम करायचा आहे, बरोबर. पब्लिक void add, ठीक आहे, इंटीजर a कॉमा इंटीजर b. ठीक आहे, आता आपण हे नॉर्मल बिफोर जावा 7 करतो. ठीक आहे, मग मी काय करणार, SYSO, ठीक आहे, a प्लस b करून घेतला. ठीक आहे, a प्लस b करून घेतला. ठीक आहे, a प्लस b केला. इथे परत तेच मेन फंक्शन घेणार, त्याचा मेन क्लासचा ऑब्जेक्ट बनवणार इक्वल टू न्यू. ठीक आहे, आपण ऑब्जेक्ट बनवला आणि पुन्हा कॉल करण्याचा प्रयत्न केला ॲडला. ठीक आहे, 10 आणि इथे प्रिंट केला 20. ठीक आहे, आता परत त्याच्यासाठी किती मेथड लिहिली, रन केला प्रोग्राम, 30 आलं. पण मला जावा 8 नुसार प्रोग्राम लिहायचा आहे, तर आपलं लॉजिक ठरलं होतं एवढं कॉपी करायचं. ठीक आहे, हे मी कॉपी केलं, याची गरजच येत नाही, हे पेस्ट केलं. इंटीजर हा डेटा टाईप त्याला ऑटोमॅटिकली डिटेक्ट होतो, म्हणून मला ती लिहायची गरज नाही. ठीक आहे, तर ठीक आहे, आल्यानंतर मी काय करेन, ओके, इथे पण मला डायरेक्ट मी असं करू शकतो. ठीक आहे, ओके, याच्यानंतर मी काय करणार, इथे जे मी इंटरफेस घेतलेलं असेल त्याचं मी एक व्हेरिएबल डिक्लेअर करणार. बस व्हेरिएबल सेम नको यायला पाहिजे म्हणून मी त्याचं नाव देऊन देणार क्यू. ठीक आहे, अंडरस्टँड करण्यासाठी. बस याला काय करणार, इथे क्यू. झालं माझं काम. मी याला रिमूव्ह करून टाकणार आणि मी रन करणार. ठीक आहे, आलं जावा प्रशांत. म्हणजे जो कोड आपण एक मेथड डिक्लेअर करत होतो, म्हणजे मिनिमम 3 to 4 लाईन एक्स्ट्रा लिहित होतो, ते एक्स्ट्रा लिहून काहीच फायदा नव्हता. या ठिकाणी तुम्ही 1 शॉर्ट लाईन मध्ये नॉर्मली नावा प्रिंट करतोय, 1 शॉर्ट लाईन मध्ये ॲडिशन ऑफ 2 प्रोग्राम प्रिंट करतोय. म्हणजे जावा 8चं पहिलं जे फीचर आहे ते किती सिम्पल आणि इझी आपण शिकलो, तुम्ही बघू शकताय. बघा, हे रूल आपण होते, रिमूव्ह द मेथड नेम, रिमूव्ह द रिटर्न टाईप, रिमूव्ह द ॲक्सेस मॉडिफायर कीवर्ड, आणि अशा प्रकारे मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवलं होतं. म्हणून पहिली डेफिनेशन कायम लक्षात ठेवायची, व्हॉट इज अ लॅम्बडा एक्सप्रेशन. लॅम्बडा एक्सप्रेशन इज इक्वल टू, वी कॅन राईट अ फंक्शन विदाउट अ नेम, दॅट्स कॉल्ड एज अनोनमस फंक्शन, अँड वी कॅन अचीव द reduce the code and write a logic in a single line. Okay, तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब द चॅनल. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट फीचर बघणार आहोत. चलो फिर